Welcome friends, welcome to our session. Here you can understand how to learn English as a language, not a mere academic subject. We are here starting it from ABCD. Now you can see we have two forms, that is first letter and second letter, which is in printed form. In India, we can use it for facing or writing any content in English language. या लिपीस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पहिली लिपी आणि दुसरी लिपी प्रिंटेड फॉर्म मध्ये याचा यूज केला जातो. नाउ यू कॅन सी वी हॅव थर्ड अँड फोर्थ लिपी, फोर्थ लेटर्स विच आर वी कॅन कॉल इट कर्सिव्ह फॉर्म. वेस्टर्न किंवा अदर फॉरेन कंट्रीज मध्ये याचा यूज केला जातो रायटिंग मध्ये, आन्सर रायटिंग असतील, एक्झाम्स असतील, एनिवेअर. सो आय एम अक्वेंटिंग यू विथ बोथ first and second, third and fourth, all the letters in English language, which we can call 26 symbols of sounds. हे सगळे वेगवेगळे 26 प्रकारचे अल्फाबेट साऊंड्स आहेत. यांचा अभ्यास करणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, कारण यांच्या अभ्यासावरूनच आपलं स्टेप सेकंड, दॅट मीन्स अंडरस्टँडिंग फॉर वर्ड, preparing for different types of sentences, we would definitely understand it that way. Now here you can see, I will definitely first give you an idea to how improvement your handwriting. Exactly. There is a 3 tricks formula. There is a three tricks rule. Now we have first trick. पहिली ट्रिक आहे तुमच्या नोटबुक वरती यू कॅन सी ही जी काही अक्षर आहेत इंग्लिश मधले अल्फाबेट्स मधली, ही तुम्हाला तुमच्या पूर्णतः लाईन वरती नोट करायचे, ज्याच्यामुळे तुमचं हँडरायटिंग बेस्ट येणार आहे. फक्त हे सेशन अटेंड केल्यानंतर तुम्ही ह्या ट्रिक्स फॉलो करा, then you can see remarkable changes in your handwriting. Now we have second trick. The trick is, इथे काही अक्षर आहेत त्यांचा त्या अक्षरांचा स्ट्रोक लाईनच्या वरती अबव दी लाईन तुम्हाला द्यायचं. नाउ दिस इज युअर नोटबुक फॉर्मॅट. सी, या पद्धतीने तुम्हाला तुमच्या सर्व अक्षरांचा जो स्ट्रोक आहे तो स्ट्रोक तुम्हाला लाईनच्या वरती द्यायचा आहे. दॅट इज व्हॉट एक्झॅक्टली द ट्रिक ऑफ सेकंड. नाउ वी हॅव थर्ड ट्रिक. नाउ यू कॅन सी, या ट्रिक मध्ये तुम्हाला तुमची जी अक्षर आहे, तुमच्या अक्षरांचा जो स्ट्रोक आहे तो पूर्णपणे डाऊन टू दी लाईन द्यायचा आहे. नाउ सी, अँड देन आफ्टर दॅट वी हॅव अ स्लाइड हाऊ वी कॅन इम्प्रूव्ह, हाऊ वी कॅन अंडरस्टँड. हे जे समजून घेतलं, जे शिकलो आपण, त्याच्यामध्ये ही जी खाली टॅम्पलेट्स दिलेली, या टॅम्पलेटची प्रॅक्टिस तुम्ही करायची अगोदरच आणि नंतरच हँडरायटिंग. हँडरायटिंग इट इज जस्ट अ स्टाईल, बट वन्स यू प्रेझेंट इन अ गुड मॅनर, who is the reader or who is the examiner for checking the paper, he must or she must impress on your handwriting. That is why handwriting is important. Now you can see, आपण लिहिलं या पद्धतीने जनरली आपण लिहितो, त्याला आपल्याकडे कुठल्याही प्रकारचे स्ट्रोक आपण न फॉलो करता लिहिलेलं असतं. इट इज लुकिंग गुड, बट दिस इज द स्टाईल. अँड वन्स यू अंडरस्टँड, वन्स यू इम्प्लिमेंट all the given tricks, so see, after implementing the tricks, you can see the change. And that is all about the basic terminologies for understanding or improving your handwriting while writing English content. That's it, friends. Just make a practice it.